तिचा हात दिला पाहिजे अशी माझी भूमिका आहे. प्रवरा उद्योग समूहानं 1 कोटी रुपये जाहीर केलेत. भार शेतकऱ्यांवर येणार नाही, कारखान्याच्या व्यवहारातून ते जाणार आहेत, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. याच्यामध्ये काही लोकांनी विनाकारण गैरसमज आणि बदनामी, सरकारची बदनामी करण्यासाठी काही हे मला वाटतं षडयंत्र मला वाटतं चालवलेलं आहे. वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या अनेक वर्षाच्या वाटचालीमध्ये ज्या वेळेस संकट येतात त्यावेळी सहकारी संस्था मदत करतात. तर प्रवरा मागच्या आठवड्यामध्ये आमच्या प्रवरा उद्योग समूहानं 1 कोटी रुपये माननीय मुख्यमंत्री सहायता निधीला आपण जाहीर केले आणि ते 5 रुपये आपण पूरग्रस्त सहायता निधीला आपण देणारच आहोत. तो काही भार कोणत्या शेतकऱ्यावर येणार नाही, कारखान्याच्या एकूण होणाऱ्या व्यवहारातून ते 5 रुपये जाणार आहे. पुण्यात भर रस्त्यात तरुणीला मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला. तरुणीला कांचिदात लगावत असल्याचं व्हिडिओत दिसतो. ही घटना मंगळवारी रात्री 8च्या दरम्यान घडली. ही मारहाण कुठल्या कारणामुळे झाली? मारहाण करणारा तरुण